सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. सध्या गुडघेदुखीची समस्या खूप जास्त वाढलेली आहे. त्यासाठी अनेक महत्त्वाची कारणं आहेत. ती पुढील प्रमाणे. हीच कारणं लक्षात घेऊन आज मी तुम्हाला बेडवर बसल्या बसल्या अशा एक्सरसाइज सांगणार आहे की ज्या तुम्ही रोज केल्यात तर तुमच्या गुडघेदुखीमध्ये नक्कीच फरक पडेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला बसायला जमत नसेल तर झोपून देखील तुम्ही गुडघेदुखी बंद करू शकता. ती कशी ती माझ्या या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. या पद्धतीने तुम्हाला छान चेअरवर किंवा तुमच्या बेडवरच बसायचं आहे. त्यानंतर आपण पहिली एक्सरसाइज करणार आहोत. आपला उजवा पाय तुम्हाला शक्य होईल तेवढा हा हात या पद्धतीने ठेवून हळूहळू वर घ्यायचा आहे. या पद्धतीने सरळ. त्यानंतर आपल्याला फक्त 5 सेकंद होल्ड करायचा आहे. 5 4 3 2 1. त्यानंतर हळूच खाली घ्यायचा आहे. त्यानंतर डावा पाय पुन्हा सरळ आणि 5 सेकंद होल्ड करायचा आहे. बघा इथे तुमच्या गुडघ्यांवर बरोबर ताण येतो, त्यामुळे तेथील स्नायू मजबूत होण्यास मदत होते छान पद्धतीने. आणि तेवढंही होल्ड करणं शक्य नसेल तर तुम्हाला शक्य होईल तेवढंच होल्ड करायचं आहे. आपण पुन्हा एकदा उजवा पाय घेणार आहोत. होल्ड 5 4 3 2 1. हळूच खाली घ्यायचं आहे. त्यानंतर डावा पाय. बघा या पद्धतीने वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी जास्त प्रमाणात होते. म्हणून तुम्ही रोज वजन कमी करण्यासाठी माझे ही व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचं वजन सहज कमी करू शकता. या पद्धतीने होल्ड करायचं आहे. बरोबर जे लिगामेंट्स आहेत ते देखील मजबूत होण्यास मदत होते. छान. आपण पुन्हा एकदा करणार आहोत. या पद्धतीने होल्ड. तुम्हाला शक्य होईल तेवढंच होल्ड करायचं आहे. बरोबर गुडघ्यांच्या स्नायूंचा व्यायाम होतो या पद्धतीने. खाली. लास्ट. 5 4 3 2 1. खूप छान. त्यानंतर आपण नी पंपिंग करणार आहोत. बघा या पद्धतीने छान बसायचं आहे. त्याच्यानंतर काही न करता फक्त आपले नी या पद्धतीने पंप करायचे आहेत. बघा टाईट करायचे आहे. होल्ड. सोडून द्यायचे. पुन्हा श्वास घेऊन टाईट. होल्ड. सोडून द्यायचे. यामुळे तुमच्या नीला खूप छान असा व्यायाम मिळतो आणि तेथील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. बघा फक्त श्वास घेऊन नी टाईट. होल्ड. त्यानंतर श्वास सोडून द्यायचा आहे. गुडघ्यांच्या स्नायूंना त्यामुळे आराम मिळतो. तुम्हाला हे फक्त 10 ते 12 वेळा करायचं आहे. आरामात छान बसून नी पंपिंग. खूप छान. आता आपण तिसरी एक्सरसाइज करणार आहोत. फक्त पाय आपल्याला हळूहळू शक्य होईल तेवढं जवळ घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा या पद्धतीने पाय ठेवून हळूहळू आपल्याला शक्य होईल तेवढं जवळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने पकडून पाय शक्य होईल तेवढा वर खाली वर खाली वर खाली असं आपल्याला 5 वेळा करायचं आहे. 4 5. त्यानंतर हळूहळू पाय खाली करायचा आहे. त्यानंतर आपण डावा पाय घ्यायचा आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढा जवळ घ्यायचा आहे. दोन्ही हात या पद्धतीने गुंफून या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर पाय हळूहळू वर खाली. यामुळे गुडघ्यांमध्ये जो ग्रीस कमी झालेला असतो तो ग्रीस जास्तीत जास्त त्याचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे तेथील हालचाल वाढण्यास मदत होते. आपल्याला गुडघ्यांची हालचाल करणं सोपं जातं आणि त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. छान. आपल्याला 4 ते
5 वेळा करायचा आहे. खूप छान. हळूच आरामात बसायचं आहे. सो तुम्हाला हे छान सोपे एक्सरसाइज कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना. त्यांची देखील गुडघेदुखी कमी होण्यासाठी. तसेच तुम्हाला गुडघेदुखीचे आणखी व्यायाम हवे असतील तर सर्व लिंक या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या बघून घ्या. तुमचे गुडघ्यादुखीमध्ये नक्कीच फरक पडेल. तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.